नमस्कार मित्रांनो, बैलगाडा प्रेमी बारामतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत सासवड येथे नामदार शिवतारे बापू माजी राज्यमंत्री जलसंपदा राज्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त येथे मैदान आयोजन केलेलं आहे। त्या मैदानाचा आढावा काय आहे ते या आयोजकांकडून जाणून घेऊया। पैलवान राहुलदादा जगताप आहेत आपल्यासमोर। दादा, तुम्ही आज मैदान पाहिलं, कसं काय नियोजन आहे? काय मैदान सगळं एक नंबर होणार, कुणावर कसला अन्याय होणार नाही की कसली पासलिटी हाबी विषय नाही। सगळं काय होईल ते रास्त आणि एकदम पारदर्शक होईल। म्हणजे कुणी असा गैरसमज बी करू नका की इथं कुणावर अन्याय होईल, तसलं काही होणार नाही। तुमच्या आयोजकांच्या वतीने तुम्ही काय आमचं एकच म्हणणं आहे, कुणी काही गैरसमज केले तरी काही बोल तापावरती विश्वास ठेवू नका। बिंदास या ग्राउंड एक नंबर आहे, 900 फूट पल्ला आहे, सगळं चढाचं राणे, कसली इथं अडचण नाही आहे। मित्रांनो, आपल्या समवेत महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि पुरंदर तालुक्याचे लोकप्रिय आमदार विजय बाप्पू शिवतारे आहेत। बाप्पू, नमस्ते। नमस्कार। काय सांगाल मैदानाच्या संदर्भात? तुम्ही आज आला, पाहणी केली। मला आनंद वाटतोय की 24 तारखेच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचे सासवडचे शहर प्रमुख मिलिंद भैया इनामके, आवी बर्दे, मंगेश पिंताडे, सासवडची संपूर्ण टीम, जिल्ह्याचे आमचे जिल्हा प्रमुख तुषार हंबीर, बैलगाडा संघटना पुरंदर, या सर्वांच्या वतीने, सर्वांच्या साक्षीने आपण आता सगळी बैलगाडा शर्यतीची माहिती, जी मलाही एवढी माहीत नव्हती, ती सुट्टी काय आणि काय काय मला खरंच काय माहीत नव्हतं। त्यामुळे मला जिद्द केली, हट्ट केला यांनी, कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मैदान घ्यायचं आणि ते सासवडलाच घ्यायचं। सोपान काकाच्या नगरीमध्ये येणारे सगळे बैलगाडा मालक असतील, त्यांचं काकांचंही दर्शन होईल सोपान देवाचं, आणि त्याचबरोबर हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या ह्या बैलगाडा शर्यती बऱ्याच वर्षाच्या खटल्यानंतर आणि बऱ्याच वर्षाच्या प्रयत्नानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की आमचे खासदार आढाराव पाटील यांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टापर्यंत लढाया होत, हे शेवटी शासनाने आणि कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने मान्य केलं। आणि त्याच्यानंतर काही सर्टन कंडिशनसह, जिथे जनावरांना, बैलांना कुठे त्रास झाला नाही पाहिजे, अशा सगळ्या कंडिशनसह या परवानग्या दिल्या जातात। त्या सर्व परवानग्या घेऊन 28 तारखेला गुरुवारी हे मैदान इथे आहे। मी सगळ्यांना आवाहन करतो की खरोखर मर्दानी असणारा हा खेळ, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हे खेळ, आपण सर्वांनी महिलांसकट, महिलांची सुद्धा आम्ही वेगळी व्यवस्था करतो आहे, कारण बऱ्याच वेळा मैदान ही लांब असतात, शहरातल्या महिला जाऊ शकत नाहीत, आणि म्हणून पलीकडच्या बाजूला शहरातल्या महिलांसाठी देखील हे सगळ्या शेतकऱ्यांच्याच घरातल्या महिला आहेत, शहरात राहत जरी असतील तर ती व्यवस्था देखील केलेली आहे। विशेषतः आमचे पप्पू टिळेकर असतील, सर्वच कार्यकर्ते दिवस रात्र गेले 10 दिवस काम करत आहेत। अगदी ओबडधोबड असणारं मैदान 10-15 दिवस सगळ्या मशीन्स लावून, साफसफाई करून, योग्य ते नियमात बसेल अशा पद्धतीचं संपूर्ण मैदान त्यांनी तयार केलं आहे। गाडा मालक संघटना, चालक संघटना, हे जे काही मंडळी आहेत, त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आहे, आणि मला खात्री आहे की 28 तारखेला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लोक या संपूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घेतील, आनंद घेतील। बापू, आपल्या तालुक्यामध्ये सासवड असेल, बेहुरी पठारवाडी असेल, या भागातली नामांकित बैल अख्ख्या संबंध महाराष्ट्रामध्ये धावत असतात, नाव करत असतात। त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं की पुरंदर तालुक्याचं नाव सगळ्या महाराष्ट्रामध्ये गाजतं? निश्चितपणे वडकी असेल, भिवरी असेल, बऱ्याच पुरंदर आणि हवेलीतल्या दोन्ही ठिकाणच्या, सासवड असेल, खूप शौकीन लोक आहेत। म्हणजे आपल्या मुलाच्या जीवापलीकडे जनावरांना सांभाळणारी संवेदनशील अशी शेतकरी मंडळी आमची आहेत, आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद त्याच्यातून जेव्हा महाराष्ट्रभर ते जातात, कोकणापासून ते अगदी रायगडपासून ते विदर्भापर्यंत गेलेली मंडळी मी पाहिली आहेत, आणि तिथे चांगल्या प्रकारचं आपलं सामर्थ्य दाखवून त्यांनी काही शर्यती जिंकल्या देखील। मला सर्वांच्याबद्दल, त्यांच्याबद्दल मनपूर्वक असा अभिमान आहे। धन्यवाद बापू। धन्यवाद। त्या राज्याचे मंत्री, तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी 28 तारखेला 28 डिसेंबर 2023 रोजी एक भव्य दिव्य असं राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आणि त्या
म्हणजे हे जे आयोजन कोणी आम्ही एकट्याने किंवा दुसऱ्या लोकांनी केलेलं नसून नामदार विजय बापू शिवतारे मित्रमंडळ आणि या पूर्ण बैलगाडा संघटना म्हणजे पुरंदर हवेली जी अखिल भारतीय बैलगाडा संघटना आहे त्यांच्या विशेष सहकार्यातून आणि नामदार विजय बापू शिवतारे मित्रमंडळ ह्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने असं या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. मैदान किती तारखेला आणि कोणत्या ठिकाणी आहे? हे मैदान 28 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. ठिकाण कोणतं आहे? ठिकाण सासवड. ह्या मैदानाचं लोकेशन असं आहे की पाण्याची टाकी हडको सासवड सोपाननगर. आणि मैदानाची परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे? मैदानाची प्रोसेस अर्ध्या पाऊण तासात पूर्ण होईल. म्हणजे ऑलरेडी सगळं फक्त एक सिग्नेचर बाकी आहे. साहेब आता जेवायच्या सुट्टीला गेले होते दुपारची वेळ त्यामुळे थोडंसं 5-10 मिनिटाचा उशीर. सोशल मीडियावरती कधी पाहायला मिळेल? सोशल मीडियावर उद्यापर्यंत पाहायला मिळेल. त्याचबरोबर ह्या मैदानाचे ज्या फाट्या आहेत हां त्या एकूण किती फाट्या आहेत, त्याचबरोबर फाट्याचा पल्ला किती आहे? ह्या फाटीचं संपूर्ण अंतर आहे ह्या 2 फाटीतलं अंतर आहे 15 फूट आहे आणि संपूर्ण पल्ला जो आहे तो 900 फुटांचा पल्ला आहे. 910 फूट आहे टोटल. म्हणजे एका फाटीच्या आतमधलं अंतर 15 फूट. 15 फूट अंतर आहे ते. 15 फूट. हो. त्याचबरोबर प्रथम पारितोषिक ते शेवटचं पारितोषिक सांगा पूर्ण. आता या मैदानाला संपूर्ण 7 पारितोषिक आपण या ठिकाणी जाहीर केलेली आहेत. तर पहिलं मी सगळं वाचून दाखवतो. तर प्रथम पारितोषिक असं आहे रोख रक्कम 1,21,000 आणि प्लस कुट्टी मशीन म्हणजे शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी कुट्टी मशीन पण आपण त्या ठिकाणी देत आहोत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण एक ट्रॉफी म्हणून ते ढाल त्या ठिकाणी आपण त्यांना देणार आहोत. हे झालं प्रथम क्रमांकाचं बक्षीस. द्वितीय क्रमांक 77,777 अशी रोख स्वरूपातली रक्कम आहे आणि ढाल त्या ठिकाणी आपण देणार आहोत. तृतीय क्रमांक असा आहे 55,000 रुपये 555 रुपये असं रोख पारितोषिक आहे. चौथं बक्षीस असं आहे 33,333 रुपयाचं रोख पारितोषिक. पाचवा क्रमांक असा आहे 22,222. सहावा क्रमांक 11,111 आणि सातवं बक्षीस आहे 9,999. आणि अजून एक आम्हाला आनंद वाटेल सांगायला की गाड्यांचं संख्या जर जास्त वाढली तर आम्ही 8वं बक्षीस सुद्धा त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत पण गाड्यांची संख्या पाहून. प्रवेश फी किती आहे? प्रवेश फी फक्त 999 रुपये. 990. ऑनलाईन नोंद केल्या जाणार आहेत का गाड्या? ऑनलाईन तर आम्ही काही प्रोसेस केली नाही. काही शेतकऱ्यांना थोडीशी अडचण येते ऑनलाईन समजायला. मग आपण ज्या दिवशी मैदान आहे त्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासून ऑफलाईन. किती वाजेपर्यंत नोंद चालू राहणार? 12 वाजेपर्यंत आम्ही साधारणतः नोंद घेणार आहोत. त्याचबरोबर या मैदानाचे नियम कसे असणार आहेत? नियम असे की समजा गाडी समांतर उतरली तर समझोता होऊन दोन्ही शेतकऱ्यांच्यात किंवा दोन्ही बैलगाड्यांच्या मालकांच्यात समझोता झाला तर ठीक आहे. नाही झाला तर आमची पंच कमिटी ठरवेल आणि त्यातून जरी नाही समझोता झाला तर दोन्ही गाड्या परत आम्ही पुन्हा सोडणार आहोत. त्याचबरोबर तासपलटीचा काय नियम असणार आहे? एक चाक जर पूर्ण बाहेर गेलं तर त्या ठिकाणी आम्ही ती गाडी बाद करणार आहोत. लॉबी टचला एखादं बैलाचा पाय ठिकाणी लागला तर ती गाडी काय बाद केली जाणार नाही लगेच. आणि त्याचबरोबर निकाल बैलाच्या पायावरती का तोंडावरती असणार आहे? बैलाच्या पायावरती निकाल देणार आहोत आम्ही. आणि खाली सुट्टीला हां एका वेळेस किती गट उभे राहू शकतात? साधारणतः 5 गट उभे राहण्याची आम्ही त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. पार्किंगची व्यवस्था मोठ्या प्रमाणात केलेली आहे. पुढं निकाल रेषेच्या पुढं किती मुबलक जागा शिल्लक आहे? साधारणतः 1,000 फूट ते 1,200 फुटाची मोकळी जागा जिथं कोणत्याही प्रकारची अडचण नाही अशी आम्ही त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. खाली सुट्टीला एक पोल केलेला लाईटचा त्याचबरोबर काही दगडी गोटी आहेत त्याच्याबाबत काही उपाययोजना केल्यात का? आता आम्ही MSCB वाले लोक येत आहेत ते तिथून निघालेत. आता त्यांना आम्हीच थांबवले कारण आता ते मुलाखतीची वेळ होती त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध नसणार आहे म्हणून ते 4-4:30 वाजेपर्यंत निघून जाणार आहे. आणि उराटीचं रान का तुम्ही निवडले? उराटीचं रान म्हणजे काय झालं की समांतर जागा म्हणजे असं नाही की एकाला चढ आणि एकाला उतार. सगळ्या गाड्या ज्या पळणार आहेत गटामध्ये किंवा सेमीला किंवा फायनलला ज्या मैदानात गाड्या पळणार आहेत त्या सगळ्यांना एकसारखा चढ येतो आणि एवढाही मोठा चढ नाही एक हलकासा चढ येतो. उताराला बैलांना पळायला अडचण होऊ नये म्हणून ते चढाचं रान थोडंसं आम्ही निवडले. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या दिवशी मैदान आहे त्या दिवशी आरोग्य अधिकारी मैदान संपेपर्यंत उपस्थित राहणार आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी आणि ग्रामीण रुग्णालय सासवड ह्यांच्या सर्व सुविधा आणि आम्ही त्या ठिकाणी पत्रव्यवहारही केलेला आहे. माणसांची ॲम्ब्युलन्स आणि जनावरांची ॲम्ब्युलन्स प्लस डॉक्टर हे पूर्ण वेळ सकाळी 7 वाजल्यापासून त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. आता हे मैदान माळ रानावर आहे, शहरातच आहे पण माळ रानावर आहे त्यामुळं
जवळपास पाण्याची उपलब्धता काय नाही, त्यासाठी टँकरची उपलब्धता करणार आहे का तुम्ही? आम्ही 10 टँकर जनावरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि माणसांना देखील पिण्याचे पाणी सोय आम्ही जार वगैरे आणि पाण्याच्या बॉटल त्या ठिकाणी आयोजन केलं. बॅरिकेड किती फूट असणार आहेत? दोन्ही बाजूला 700 फुटाचं बॅरिकेड्स आहे. खालून साधारणतः 200 फूट आम्ही मोकळं सोडणार आहे, जेणेकरून सुट्टीला जर समजा एखादा बैल बाहेर पळाला तर त्याला अडचण होऊ नये म्हणून त्या ठिकाणी ते आम्ही मोकळे ठेवले. बाकी 700 फुटाचं दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावलेले आहेत, म्हणजे लावणार आहोत. ह्या मैदानाच्या आजूबाजूला विहीर, ओढा, नाला, खड्डा धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा काही घटक आहे का? बिलकुल नाही. आपण ते पाहू शकता. आता हे सगळे सासवड शहराचा भाग आहे. या ठिकाणी विहीर, बोरवेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारची अडचण अशी या ठिकाणी नाहीये. तुम्ही व्हिडिओत सुद्धा दाखवू शकता सर्व लोकांना. तर तुमच्या वतीने तुम्ही बैलगाडी चालक मालकांना आयोजक म्हणून काय आव्हान कराल? या ठिकाणी 28 डिसेंबर रोजी, आता 24 डिसेंबरला आमचे दैवत नामदार विजयबापू शिवतारे साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि 24 तारखेलाच खरं तर आम्ही मैदान या ठिकाणी घेणार होतो. परंतु 24 तारखेला ऑलरेडी बाकीच्या लोकांचे बुकिंग चालू, म्हणजे तारखा जाहीर केलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी मग आम्ही सगळ्या लोकांनी ठरवलं की बाबा 28 तारखेला बैलगाडी संघटना जी आमची अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुरंदर हवेली, त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा या ठिकाणी आपण 28 तारखेला मैदान त्या ठिकाणी आयोजित करूयात आणि सगळ्यांचं सहकार्याने आम्ही त्या ठिकाणी 28 तारखेला मैदान आयोजित केलं. तर आमचं एकच आव्हान आहे सगळ्यांना आणि एक विनंती आहे सर्व बैलगाडा मालकांना की या ठिकाणी 28 तारखेला जे मैदान होणार आहेत अतिशय पारदर्शक दृष्ट्या आम्ही हे मैदान आयोजित करणार आहोत. तर सर्वांना आव्हान आहे की आपण देखील या स्पर्धेत सहभागी व्हावं. कुणावर अन्याय अत्याचार आम्ही करणार नाही. त्याचबरोबर चाकणच्या धर्तीवरती खाली सुट्टीला पट्टी आणि लाईव्ह कॅमेरा असणार आहे? 100% सर्व पारदर्शक मैदान होणार आहे. जिथं अंतिम रेषेचा निकाल आहे तिथं 2 लाईव्ह कॅमेरे आहेत आणि सुट्टीला एक लाईव्हचा स्टेज आहे. स्क्रीनची देखील आपण त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. तर सर्व एकदम पारदर्शकपणाने सगळ्यांना हजारो बैलगाडा प्रेमींना त्या ठिकाणी त्याचा आनंद सोहळा किंवा पाहता येण्यासाठी आम्ही व्यवस्था केलेली आहे. समालोचन कोण करणार आहे? समालोचक आमचे स्थानिक पुत्र आहेत जे पुरंदरचे, ते प्रवीण घाटे आणि मयूर दुसरे आहेत. ते स्थानिक पुत्र म्हणून आम्ही त्यांना आयोजन बोलवलेलं आहे. खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? श्री बापूद नवडे म्हणून झेंडा पंच प्रसिद्ध आहेत ते, तर तेच त्या ठिकाणी येणार आहेत. बजर सिस्टीम असणार आहे का? हो. किती मिनिटाचा टाइम असणार आहे? 5 मिनिटांचा साधारण. त्याचबरोबर या मैदानामध्ये ज्या बैलगाड्या धावणार आहेत त्यातमधल्या विजयी बैलगाडी ज्यावेळेस विजय होत असते आणि त्यावेळेस तो चालक ज्यावेळेस गाडी चालवत असतो त्यांनी जर शेपटीचा चावा घेतला किंवा बैलाला मारहाण केली, याबाबत जर काही गोष्टी निदर्शनास आल्या तर ती गाडी बाद केली जाईल का? एक असं आहे की जे आपल्या कोर्टाने जे नियम घालून दिलेले आहेत, बैलांना हाण मार आणि चावा, शेपटीचा चावा किंवा अन्य अत्याचार मुक्या जनावरावर करायचे नाहीत आणि ह्याच बंधनं घालून जे बैलगाडीला परमिशन दिली होती, तर तेच तंतोतंत कोर्टाच्या आदेशाचं पालन आम्ही या ठिकाणी करणार आहोत. जर कोणत्या चालकाने किंवा अथवा मालकाने जर बैलांचा शेपटीचा चावा घेतला अथवा अन्य अत्याचार केलेला आम्हाला निदर्शनास आलं तर ती जरी त्या निकालात बसली गाडी तरी आम्ही ते बाद करणार आहोत. तर ऑब्जेक्शन घ्यायचं म्हणलं तर किती गटांचं मुदत असणार आहे? 2 गटांची मुदत असणार आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस खाली गाड्या जाणार आहेत तर सुट्टी मेकर आणि बैलांचा पाय त्या पट्टीच्या आतमध्ये हवा असणार आहे का तुम्हाला? काय म्हटले? खाली जी सुट्टीचं आहे तिथं ज्यावेळेस बैलगाडी थांबणार आहे सगळ्या लाईनीत आणि सुट्टी मेकर त्या सगळ्यांची पाय आतमध्ये पाहिजे. हो, निकाल रेषेच्या हे आत पाहिजे. बरोबर. हो 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 हो. सुट्टी मेकर सर्वांचा अंतिम रेषेच्या ती आतमध्ये पाय हवाय. हो. त्याचबरोबर जी तुम्ही बक्षिसं ह्याच्यावरती पॅम्पलेटवरती जाहीर केलेली आहे ती सगळी बक्षिसं विजेत्या बैल मालकांना आहे ही रक्कम मिळणार. आता आम्ही तर असं सांगितलंय सगळ्यांना, जे आता आम्ही सगळे बक्षिसं जाहीर केलेली आहेत ती प्रामाणिकपणाने सांगतो, ती लाईव्ह पद्धतीने आम्ही त्याचं पाकिटात, आता पाकिटं सुद्धा आमची रेडी आहेत सगळे. ते कॅमेऱ्यासमोर पाकिट फाडायचे जे विजेते मालक आहेत आणि पैसे मोजून त्यांनी घ्यायचे सर्वांच्या समोर. त्याचबरोबर चिठ्ठ्या ज्या आहेत गटाच्या असतील, सेमीच्या असतील, फायनलच्या असतील, त्या कोणाच्या हस्ते आणि पारदर्शक पद्धतीने काढल्या जातील? त्या आम्हाला जो एखादा छोटा मुलगा दिसला त्या ठिकाणी तर त्या छोट्याशा मुलाच्या हस्ते आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत किंवा प्रमुख पाहुणे येतील, जेणेकरून इथं कोणाचा स्थानिक लोकांचा किंवा आमच्याही लोकांचा कुणाचा हस्तक्षेप नसणार आहे किंवा कोणी आम्हाला बोलाय नको की बाबा कोणी चिटिंग केली अथवा कोणी गालबोट त्या ठिकाणी लावलेलं आहे किंवा चुकीचा प्रकार घडवण्याचा प्रयत्न केलेला, असं कोणी आम्हाला नावं ठेवायला नको.
म्हणून आम्ही त्या ठिकाणी छोटा मुलगा असेल किंवा तालुक्याचे बाहेरचे लोक असतील त्यांच्या हस्ते, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मी त्या ठिकाणी चिठ्ठ्या काढणार आहोत. आपल्या मैदानावरती आयोजकाची गाडी पळणार आहे का? बिलकुल नाही. आयोजकांची कोणत्याही प्रकारचं आमच्यात मुळात म्हणजे आमच्या बैल मालक आम्ही कोणीच नाही ह्याच्यात संघटनेत. त्यामुळं आमच्या कुणाच्याही नावाने अथवा आमच्या स्वतःच्या बैलगाडी या ठिकाणी पळणार नाही. बहुतांश ठिकाणी आयोजकांची गाडी थेट फायनलला पळवली जाते किंवा सेमीला पळवली जाते. असा कोणताही प्रकार आमच्यातलं होणार नाही आहे. पतीने एक आयोजक म्हणून काय आव्हान कराल बैलगाडी चालक मालकांना? आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही एकच सर्व शेतकऱ्यांना, बैलगाडी चालक, मालक, प्रेक्षक, हजारो लाखो प्रेक्षकांना एक विनंती आहे की या ठिकाणी पारदर्शक असं मैदानाचं या ठिकाणी आम्ही आयोजन आणि प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आमची पहिलीच वेळ आहे, तर सर्वांनी उचित असा त्यास प्रतिसाद द्यावा. हजारो लाखो शौकीनांनी या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने या ठिकाणी मैदानाचा आनंद घ्यावा, हे आव्हान मी या ठिकाणी बैलगाडी मालकांना काय करायला हवं? बैलगाडी मालकांना काय आव्हान करायचं? सकाळी लवकरात लवकर या ठिकाणी सर्वांनी येण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपल्याला फायनलचा जो फेरा आहे, जो बहुतांश ठिकाणी उशीर होतो, त्यात 7-7:30 असा तो कालावधी होतो आणि अंधारात ते सामने भरवले जातात आणि निकाल द्यायला सुद्धा त्या ठिकाणी सर्वांना अडचण होते. तर माझं एक सर्वांना आव्हान आहे, जेवढ्यात लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी मैदानाचं सुरुवात करूयात, तर तेवढंच आपल्याला स्वच्छ सूर्यप्रकाशात साधारणतः 6 वाजायच्यात फायनल घ्यायचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आमचा राहील. पहिला फेरा किती वाजता पळेल आपल्या मैदानावर? बरोबर 8 वाजता आम्ही पहिला गट पळवणार आहोत.